नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, या अगोदर जर म्हटलं तर mahaswayam.gov.in या वेबसाईटवरती आपल्याला ऑनलाईन अर्ज सुरू झालेले बघण्यासाठी भेटले होते, परंतु काही कारणास्तव ती वेबसाईट बंद करण्यात आलेली आहे आणि आता नव्याने ही नवीन वेबसाईट इथे सुरू करण्यात आलेली आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मी टाकून देतोय. इथे बघा cmykpy.mahaswayam.gov.in ही वेबसाईट आता नवीन असणार आहे. या वेबसाईट वरतून तुम्हाला नव्याने अर्ज करणं अपेक्षित असणार आहे. तर ऑनलाईन अर्ज व्यवस्थित न चुकता कसा भरायचा आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, आता ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करण्या अगोदर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेमध्ये काय महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर बघा मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, 12वी पास वाल्यांना 6,000 रुपये, ITI डिप्लोमा वाल्यांना 8,000 रुपये, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांना 10,000 रुपये इथं दिलं जाणार आहे. तर या विद्यावेतनासोबत तुम्हाला इथं 6 महिन्याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे किंवा तुम्हाला इथं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तर ते तुम्हाला परिपूर्ण करणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. तर त्याच्याविषयी ऑलरेडी आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने माहिती बघितलीच होती. आता यामध्ये जर म्हटलं तर या वेबसाईटवरती नवीन काही GR आलेले आहेत मित्रांनो, नवीन काही माहिती आलेली आहेत. ती माहिती तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे. जे पण GR असतील, जी पण महत्त्वाची माहिती असेल ते PDF तुम्हाला इथं डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे. इथे काय महत्त्वाच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही इथं वाचू शकता. काय महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. आणि अजून यामध्ये एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे मित्रांनो, ज्यांचं पण D.Ed B.Ed झालं असेल त्यांना देखील आता संधी भेटणार आहे मित्रांनो. तर त्यांना त्यांच्या गावामध्येच जिथं पण शाळा असेल तिथं शिकवण्याची संधी भेटणार आहे इंटर्नशिप मध्ये 6 महिन्याच्या कालावधीसाठी आणि त्यांना पेमेंट देखील दिलं जाणार आहे 15,000चं मित्रांनो. तर या हेतूने तुम्ही तिथे देखील काम करू शकता. त्याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने आपण स्पेशल माहिती बघणार आहोत मित्रांनो. ती माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने त्याच्यावरती आपण चर्चा करूया. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत सरकारचं टार्गेट आहे प्रत्येक वर्षी किंवा येत्या 2 ते 3 वर्षांमध्ये 1 ते 10 लाख विद्यार्थ्यांना इथं रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची आहे मित्रांनो. आतापर्यंत ऑलरेडी 70 ते 1 लाखापर्यंत विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी इंटर्नशिप म्हणजेच प्रशिक्षण दिलं जात आहे आणि त्याच्यासोबत काही मानधन देखील इथं दिलं जात आहे मित्रांनो. तर त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण टाकला होता, कशा प्रकारची जॉईनिंग होते, त्यासोबतच जॉईनिंगची प्रोसेस काय आहे आणि त्यानंतर तुमचं पेमेंट वगैरे कसं येणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला इथं घेऊन जावे लागतात त्याच्याविषयी संपूर्ण माहिती एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने दिली होती. परंतु काही प्रॉब्लेम नाही, आता ही नवीन वेबसाईट चालू झालेली आहे. यावरती तुम्हाला नव्याने अर्ज भरायचा आहे, नव्याने तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि त्यानंतर नव्याने सिलेक्शन झाल्यानंतर तर नव्याने तुम्हाला जो एम्प्लॉयर लॉगिन ID मिळालेला असतो तो टाकून तुम्ही तुमची बँकेची माहिती टाकून त्याच्यावरती तुम्हाला पेमेंट भेटणार आहे आणि त्यासोबत तुमचं जे पण इथं प्रशिक्षण आहे ते चालू होणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत, तर काळजी करू नका. तर बघा, आता आपल्याला नव्याने रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं इंटर्न लॉगिनचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करून सर्वप्रथम इथं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. लॉगिन करून तुम्हाला तुमची माहिती भरणं गरजेचं आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करणं गरजेचं असणार आहे. अर्ज केल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतंय की नाही तुम्हाला याच लॉगिन ID वरती समजणार आहे. जिथं पण सिलेक्शन होईल त्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तुमची बँकेची माहिती भरावी लागते. बाकीची जर म्हटलं तर जिथं पण सिलेक्शन झालेलं आहे तिथे तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जावे लागतात आणि त्यानंतर तुम्हाला इथं एम्प्लॉयर लॉगिन ID दिला जातो. लॉगिन ID पासवर्ड टाकून तुम्ही इथं लॉगिन करणार आणि त्यानंतर तुमचे पैसे अकाउंटला इथं जमा व्हायला सुरुवात होणार. अशा प्रकारची संपूर्ण प्रक्रिया असणार आहे. संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर चला, आता आपण सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला इंटर लॉगिनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे डायरेक्टली लॉगिन करण्यासाठी बोलत आहे. इथे सर्वप्रथम साइन अपचं ऑप्शन आहे. आपल्याला नवीन अकाउंट बनवायचं आहे, त्यासाठी इथे साइन अपचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आहे. इथे आधार नंबर टाकायचा आहे. इथे आपल्याला पूर्ण नाव टाकायचं आहे. संपूर्ण आपल्याला इंग्लिशमध्ये आपलं स्वतःचं नाव टाकायचं आहे. जन्मतारीख टाकायची आहे, त्यासाठी इथे कॅलेंडरचं ऑप्शन आहे, इथे तुम्ही क्लिक करणार. त्यानंतर मागे पुढे घेऊन तुम्ही तुमचं इथं वर्ष, दिवस आणि त्यानंतर महिना इथं निवडणार. त्यानंतर जनरल मेल फिमेल तुम्ही इथे सिलेक्ट करणार. ईमेल ID टाकणार, मोबाईल नंबर टाकणार, त्यानंतर एक पासवर्ड बनवणार. तोच पासवर्ड तुम्हाला इथं पुन्हा टाकायचा, कन्फर्म करायचा आहे आणि सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचंय. आता सबमिट वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली इथं आपल्याला पुन्हा लॉगिनचं पेज ओपन होऊन येईल. ठीक आहे. आता जेव्हा आपण इथं सबमिट वरती क्लिक करता त्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं लॉगिनचं ऑप्शन उपलब्ध होऊन येणार आहे आणि इथं जो तुमचा लॉगिन ID असतो तो तुमचा आधार नंबर असतो. म्हणजेच तुमचा जो युजर ID असतो किंवा युजर नेम असतं ते तुमचा आधार नंबर असतो आणि जो पासवर्ड तुम्ही
तयार करणार आहे तो पासवर्ड तुमचा तो पासवर्डच असणार आहे. ठीक आहे, तर इथं क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती आता मी क्लिक करतो किंवा इथून तुम्हाला काढून टाकण्याचं ऑप्शन आहे. आता ही माहिती तुम्हाला फक्त भरायची, आधार नंबर, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, जनरल, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पासवर्ड तयार करून सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर नव्याने तुम्हाला टाकली इथं लॉग इन करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. आता तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड टाकायचा आहे. इथे याची बेरीज किती होती ती बेरीज टाकायची किंवा जे पण तुम्हाला इथं गणित दिलं असेल त्याचं तुम्हाला इथे उत्तर लिहायचंय आणि लॉग इनचं ऑप्शन आहे, इथे लॉग इन वरती क्लिक करायचंय. अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला तुमचा युजर आयडी, त्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दिसेल. इथे डॅशबोर्ड वरती ही माहिती आहे. ठीक आहे, आता तुम्हाला सर्वप्रथम तुमची प्रोफाईल इथं कंप्लीट करणं गरजेचं असणार आहे. प्रोफाईल कंप्लीट केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या जॉबसाठी तुम्ही इथं अर्ज करू शकतात. ऑलरेडी जर म्हटलं तर कुठं कुठं जॉब आहे त्याच्याविषयी माहिती तुम्ही इथं जाणून घेऊ शकता लगेचच्या लगेच, आणि त्यानंतर प्रोफाईल पूर्ण करून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज भरू शकतात. तर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तुम्हाला कोणत्या सेक्टरमध्ये काम करायचंय ते तुम्हाला इथे निवडण्यासाठी ऑप्शन आहे. भरपूर सेक्टर आहेत जिथे तुम्ही इथं कामाला जाऊ शकतात. अदरवाईज जर म्हटलं तर तुम्ही जेव्हा जिल्हा निवडतात ऑलरेडी कोणकोणत्या ठिकाणी इथं काम आहे त्याच्याविषयी इथं माहिती भेटून जाणार आहे. कुठेही तुम्ही इथं अर्ज करू शकता. ठीक आहे, अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढे यायचंय आणि फक्त अप्लायचं ऑप्शन आहे, अप्लाय वरती तुम्हाला क्लिक करायचंय. बघा अप्लाय वरती क्लिक करायचंय, परंतु त्या अगोदर तुमची प्रोफाईल व्यवस्थित बनवणं गरजेचं असणार आहे. कारण जेव्हा तुम्ही प्रोफाईल तुमची बनवता त्या प्रोफाईल वरतीच तुमचं सिलेक्शन होत असतं. तर त्यासाठी इथं माय प्रोफाईलचं ऑप्शन आहे, इथे आता तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारची माहिती इथे दिसणार आहे. आधार नंबर तुम्हाला इथे दिसेल. आता सर्वप्रथम तुम्हाला इथं प्रोफाईल फोटो इथं अपलोड करून घ्यायचा आहे. इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचा आहे. तर बघा जसं की एक फोटो मी इथं अपलोड करून घेतला. इथे तुमचं तुम्हाला नाव दिसेल, मी ब्लर करतोय थोडं. त्यानंतर जनरल वगैरे दिसेल, आपली जन्मतारीख दिसेल, त्यानंतर एज दिसेल, मोबाईल नंबर ऑलरेडी दिसेल. त्यानंतर दुसरा मोबाईल नंबर द्यायचा असेल तर द्या, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही. इथे एक ईमेल आयडी दिसेल. ठीक आहे, अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे दिसून येईल. इथे कॅटेगरी आणि त्यासोबत आपल्याला इथे कॅटेगरी सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे आणि बाकी पुढील माहिती आपल्याला भरायची आहे. तर पुढील माहितीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला सर्वप्रथम इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची, कोणती कॅटेगरी आहे तुमची ती कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. त्यानंतर इथे सब कास्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची, जी पण तुमची सब कास्ट असेल आपण इथे सर्च करू शकता. ही सब कास्ट तुमच्या कॅटेगरी सर्टिफिकेट वरती दिलेली असते. ठीक आहे, तर ती तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता अशा स्वरूपामध्ये. हे सिलेक्ट केल्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. हे नॅशनॅलिटी आपण आपलं इंडिया इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये इंडियन आपण इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर धर्म तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, हिंदू, मुस्लिम, सिख, साई जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे आपल्याला काय इथं वडिलांचं नाव टाकायचंय आणि लग्न झालं असेल तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं म्हणजेच आपला जो पण हस्बंड आहे त्याचं नाव इथं टाकायचंय. ठीक आहे, वडिलांचं किंवा नवऱ्याचं नाव इथे तुम्हाला टाकायचंय. त्यानंतर तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचंय. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे अपडेटचं ऑप्शन आहे बघा, अपडेट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तर पटकन ही माहिती टाकून मी अपडेट वरती क्लिक करतो. ती माहिती अपडेट झाल्यानंतर तुम्हाला ऍड्रेस डिटेल वरती क्लिक करायचंय आणि ऍड्रेसची माहिती तुम्हाला इथं अपडेट करायची आहे. यामध्ये तुम्हाला सध्याचा राहण्याचा पत्ता तुम्हाला तुमचा जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता खाली टाकायचा आहे. जर दोन्ही ऍड्रेस सारखेच असतील तर तुम्हाला फक्त वरती ऍड्रेस टाकायचा आहे आणि इथे टिक लावायचंय. वरती जो ऍड्रेस टाकलेला असतो तोच खाली कॉपी पेस्ट होऊन जातो. आता इथे तुम्हाला सर्वप्रथम हाऊस नंबर म्हटलेला आहे तर तुम्ही तुमचा हाऊस नंबर इथे टाकू शकता किंवा तुमचं वाडीचं गावाचं नाव टाकू शकता. इथे तुमच्या गावाचं आणि तालुक्याचं नाव तुम्ही टाकू शकता. डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. आता ज्या पण तुमचा जो पण जिल्हा असेल तो जिल्हा कोणत्या डिव्हिजन मध्ये येतो ते तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. जसं की इथं अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि नागपूर, त्यासोबत नाशिक, पुणे. ठीक आहे, अशा प्रकारचे डिव्हिजन दिलेले आहेत. आता जर तुम्हाला माहित नसेल की तुमचा जिल्हा कोणत्या डिव्हिजन मध्ये येतो तर तुम्हाला सिंपल इथं आपल्याला कोणताही इथं डिव्हिजन सिलेक्ट करायचं. जसं की मी नाशिक डिव्हिजन इथं सिलेक्ट करतो. नाशिक डिव्हिजन मध्ये जेवढे पण जिल्हे असतील जसे की अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार हे जिल्हे इथं आलेले आहेत. तर मी माझा इथं जिल्हा निवडणार. यामध्ये तुमचा जिल्हा नसेल तर डिव्हिजन चेंज करा आणि पुन्हा जिल्हा इथं बघा तुमचा जिल्हा येतोय का नाही आणि आल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा इथं पिन कोड टाकायचा आहे. आता ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर एकच ऍड्रेस असेल तर इथे टिक लावायचं आणि अपडेट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर पुढे बघा एज्युकेशनल आपल्याला माहिती इथे द्यायची, एज्युकेशनल डिटेल तुम्हाला टाकायचे. आता सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला इथं ग्रुप निवडायचं. ठीक आहे, आता जर तुमचं 12वी झालं असेल तर 12वी निवडा. हायर एज्युकेशनल तुम्हाला इथं माहिती द्यायची. ठीक आहे, आयटीआय झाला असेल तर आयटीआय करा. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा झाला असेल तर त्याच्याविषयी माहिती तुम्ही इथं देऊ शकता. जसं की माझं ग्रॅज्युएशन झालंय तर मी ग्रॅज्युएशन इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर स्ट्रीम तुम्हाला इथे निवडायचे भरपूर ऑप्शन आहेत, जे की तुम्ही इथं बघू शकता. अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. आता यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत, जे पण तुमचं स्ट्रीम असेल ते तुम्ही इथं निवडू शकता. जसं की आर्ट मधून झालं असेल तर आर्ट तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर सायन्स, कॉमर्स अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. त्यानंतर एज्युकेशन आर्ट मधून इथं सिलेक्ट केल्यानंतर तुमचं बीए, त्यानंतर त्यासोबत बीएसडब्ल्यू ने तर दुसरे काही तुमचा कोर्स वगैरे झाला असेल तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आता आपल्याला जर म्हटलं तर इथं सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा कशामधनं तुमचं झालेलं आहे. ठीक आहे, तर जो पण सब्जेक्ट असेल ते तुम्ही इथं निवडू शकता. म्हणजे स्पेशल कोणता स्पेशल तुमचा सब्जेक्ट होता ग्रॅज्युएशनला त्याच्याविषयी माहिती द्यायची. ठीक आहे, त्यानंतर जर म्हटलं तर तुम्ही पास केला असेल किंवा अपिअरिंग असेल तर तुम्ही इथं हे सिलेक्ट करू शकता. ऑलरेडी पास केलं असेल तर पास तुम्ही इथं करणार. त्यानंतर पर्सेंटेज किती आहेत ते पर्सेंटेज तुम्ही इथं, तुम्हाला जेवढे पण पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज तुम्हाला इथे टाकायचे आहेत. त्यानंतर इथं पासिंग इयर तुम्हाला निवडण्यासाठी ऑप्शन आहे. पास किंवा झाले ते पासिंग इयर तुम्हाला इथे निवडण्याचा ऑप्शन आहे. भरपूर ऑप्शन आहेत. तर ज्या वर्षी तुम्ही पास झाले ते पासिंग इयर तुम्ही निवडणार. मीडियम तुम्हाला कोणतं होतं, मराठी, हिंदी, इंग्लिश जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे, त्यानंतर बोर्ड, युनिव्हर्सिटी जे पण असेल ज्याच्यामधून तुम्ही पास केलं असेल ते तुम्हाला इथे टाकायचंय. पुढे बघा अतिशय महत्वाची माहिती आपल्याला इथे विचारली की तुम्ही कोणत्या प्रकारचा कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण केला आहे का. ठीक आहे, तर केला असेल तर होय तुम्हाला इथे टाईप करायचं, म्हणजे यस तुम्हाला टाईप करायचे, अदरवाईज नो तुम्हाला टाईप करायचे. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती वर्ष राहतात, म्हणजे आतापर्यंत किती वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत आलेला आहात. जर तुम्ही ऑलरेडी महाराष्ट्रातच राहत असाल तर तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार किती तुमचं वय आहे ते तुम्ही इथे डायरेक्टली इथं इन इयर म्हणजेच वर्षामध्ये इथे टाकू शकता. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपल्याला काय विचारलेलं आहे, तुम्ही याचा बेनिफिट्स घेतलेला आहे का या योजनेचा. ठीक आहे, योजना कोणत्या असणार आहे, NAPS आणि त्यासोबत MAPS या योजनेचा तुम्ही लाभ घेतला असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय तुम्ही सध्याच शिकत आहात का. तुम्ही सध्या देखील शिकत असेल तर येस वरती क्लिक करायचं, अदरवाईज नाही वरती तुम्हाला क्लिक करायचं. शिकत असाल तर येस वरती तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर अपडेटचं ऑप्शन आहे, अपडेट वरती तुम्हाला ही सर्व माहिती अपडेट वरती क्लिक करायची. ठीक आहे, अपडेट वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे अशा प्रकारचे इथं हे लोड होत असतं आणि ते सेव्ह होऊन जातं. आता हे सर्व सेव्ह झाल्यानंतर बँक डिटेल वरती तुम्हाला इथं क्लिक करायचंय. त्यानंतर इथं बँकेचा अकाउंट नंबर द्यायचा आहे. त्यानंतर आपलं स्वतःचं नाव टाकायचंय. त्यानंतर इथे आपल्याला बँक, इथे जर म्हटलं तर बँकेचं जे पण नाव आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारचं सर्च देखील इथं करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचं बघा भरपूर ऑप्शन आहे. ज्या पण बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल ते बँकेचं नाव इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ब्रांच कोणती आहे ती तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारचे जरी तुम्ही सर्च केले तर तुम्हाला अशा प्रकारचं येऊन जाईल. ठीक आहे, जसं की ब्रांच म्हणजे कोणत्या ठिकाणी तुमचं अकाउंट आहे बँकेमध्ये ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं असतं. त्यानंतर आयएफसी कोड जर म्हटलं तर आयएफसी कोड डायरेक्टली सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. जी पण ब्रांच तुम्ही सिलेक्ट करता त्याच्यानुसार आयएफसी कोड ऑटोमॅटिकली इथं लोड होऊन येतो. अकाउंट नंबर व्यवस्थित टाका आणि तुमचं स्वतःचं नाव व्यवस्थित टाका आणि त्यानंतर अपडेट वरती तुम्ही क्लिक करणार. त्यानंतर पुढे आपल्याला डॉक्युमेंटचं ऑप्शन आहे, डॉक्युमेंट वरती क्लिक करायचंय. डॉक्युमेंट इथे टाईप तुम्हाला सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. इथे तुम्ही जर म्हटलं तर शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता. त्यासोबत बँक पासबुक किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमासाईल सर्टिफिकेट किंवा 10वीचं जे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आहे ते देखील तुम्ही इथे देऊ शकता किंवा एज्युकेशनल जे पण दुसरे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही इथं देऊ शकता. एक तुम्हाला डॉक्युमेंट देणे इथं गरजेचं असणार आहे. तर टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचं कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला इथे द्यायचं आहे, तर कोणतंही डॉक्युमेंट इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की मी हे डोमासाईल सर्टिफिकेट किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट इथं सिलेक्ट करतोय, ज्याने आपण आपला ऍड्रेस प्रूफ करू शकतो. हे डॉक्युमेंट तुम्हाला इथे द्यायचे, ते डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे. ठीक आहे, इथे आपल्याला चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून ते अपलोड करायचंय. तर बघा इथे मी अपलोड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ऍड डॉक्युमेंटचं ऑप्शन आहे, इथे आता आपल्याला क्लिक करायचंय. ऍड डॉक्युमेंट वरती क्लिक केल्यानंतर बघा हे डॉक्युमेंट आपलं अशा प्रकारचे इथं अपलोड होऊन जाईल. दुसरं देखील जर म्हटलं तर आपण इथं दुसरे देखील डॉक्युमेंट इथं अपलोड करू शकतात. जसं की इथं मी 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट इथं अपलोड केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही इथं बघू शकता, डिलीट करू शकता, दुसरे देखील इथं डॉक्युमेंट अपलोड करू शकता आणि त्यानंतर अपडेटचं ऑप्शन आहे, अपडेट वरती आपल्याला क्लिक करायचंय.
तर बघा अपडेट वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आता डिस्क्लेरेशनचं फक्त पेज बाकी आहे. इथं डिस्क्लेरेशन आपण ही जी पण माहिती टाकलेली आहे ती योग्य आणि बरोबर टाकलेली आहे, ही मी मान्य करतो. याला मी ऍग्री आहे. इथं आय ऍग्रीचं ऑप्शन इथं टिक लावून सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करतो आणि त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल जी पण माहिती तुम्ही टाकली आहे ती कन्फर्म आहे का, योग्य टाकली आहे, तुम्ही बरोबर माहिती टाकली आहे, तुम्ही ही माहिती योग्य टाकली नसेल तर आत्ताच एडिट करून घ्या. एकदा ओके वरती क्लिक केल्यानंतर ही माहिती तुमची एडिट होणार नाहीये. तुम्ही माहिती बरोबर टाकली असेल तर डायरेक्टली ओके वरती क्लिक करा. त्यानंतर बघा ही माहिती अशा प्रकारची इथं सेव्ह होऊन जाणार आहे, सबमिट होऊन जाणार आहे. तर ठीक आहे, अशा प्रकारची प्रोफाईल तुमची इथं योग्यरित्या परिपूर्ण इथे झालेली आहे मित्रांनो. आता तुम्हाला जर म्हटलं तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता. तुमचं प्रोफाईल इथं कम्प्लीट झालेलं आहे. व्यवस्थित आपली इथं कम्प्लीट झालेली आहे. आता आपल्याला अप्लाय फॉर जॉब्स वरती क्लिक करून आपल्याला ज्या पण जिल्ह्यासाठी अर्ज भरायचा आहे तो जिल्हा निवडायचा आहे. कोणत्या फील्डमध्ये तुम्हाला इथं काम करायचं ते तुम्ही इथं निवडून ते सर्च करू शकता. अदरवाईज वेगवेगळ्या जॉब विषयी इथं माहिती तुम्हाला दिली आहे. इथे आपल्याला कुठं काम असणार आहे, त्यासोबत कामाचं नाव काय असणार आहे, पदाचं नाव काय असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपलं एज किती असायला पाहिजे, कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती वय असायला पाहिजे त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे. त्यासोबत जर म्हटलं तर स्टार्टिंग डेट आणि एंड डेट काय असणार आहे, म्हणजेच इथं आपल्याला अर्ज करण्याची सुरुवात कधी झालेली आहे आणि शेवटची तारीख काय असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. तर हे तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचे. आता यामध्ये एक नव्हे तर भरपूर जॉब्स आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. इथं पेज तुम्ही मागे पुढे घेऊन बघू शकता. भरपूर जिल्ह्यांमध्ये जर म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरपूर जॉब्स आहेत जिथे तुम्ही इथं अर्ज करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. जर म्हटलं तर काही यांची डेट संपलेली असणार आहे जे की इथं बघू शकता. इथं 5 तारखेपर्यंतच तुम्ही अर्ज करू शकत होता, परंतु जर म्हटलं तर याच्यासाठी 11 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात. याच्यासाठी तुम्ही अर्ज भरू शकतात. त्यासोबत याच्यासाठी देखील अर्ज भरू शकतात. याची देखील डेट संपली, काय प्रॉब्लेम नाही. तर इथं बघा पुढील महिन्यापर्यंत 11 तारखेपर्यंत याच्यासाठी तुम्ही इथं अर्ज भरू शकतात. इथे तुम्हाला स्टार्टिंग डेट आणि एंडिंग डेट ही दोन्ही बघून इथं अर्ज भरायचा आहे, म्हणजेच अप्लाय करायचा आहे. आता एका सोबत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज भरू शकतात. जसं की इथं आपल्याला अर्ज भरायचा असेल तर फक्त अप्लाय वरती क्लिक करायचंय. त्या जॉब विषयी तुम्हाला इथं माहिती भेटून जाईल. अशा प्रकारची माहिती इथं भेटून जाईल. त्यानंतर इथं आपल्याकडे काही स्किल आणि क्वालिफिकेशन काय पाहिजे त्याच्याविषयी माहिती दिली जाते. इथे तुम्हाला टिक करायचंय आणि त्यानंतर अप्लायचं ऑप्शन आहे, अप्लाय वरती तुम्हाला क्लिक करायचंय. एवढीच प्रक्रिया असणार आहे. कोणत्याही ठिकाणी तुम्ही इथं अर्ज भरू शकतात. ज्याच्यासाठी पण तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे ते तुम्हाला इथं अप्लायचं ऑप्शन आहे, अप्लाय वरती क्लिक करणार. त्यानंतर त्या पदाविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. त्या पदाविषयी माहिती इथं वाचायची, व्यवस्थित वाटत असेल तर तुम्हाला तिथं अर्ज भरायचा. जसं की आता मला याच्यासाठी अर्ज करायचा आहे, मी इथं टिक लावणार आणि त्यानंतर इथं क्वालिफिकेशन वगैरे दिलेलं आहे, स्किल वगैरे दिले ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही डायरेक्टली इथं अप्लाय वरती क्लिक करणार. अशा स्वरूपामध्ये तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तर बघा इथे सक्सेसफुली अप्लाय झालेलं आहे जे की तुम्ही इथं बघू शकता. स्किल तुमच्याकडे काय असणं गरजेचं असणार आहे, MSc आणि मराठी टायपिंग तुमचं झालेलं असणं गरजेचं असणार आहे. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्यासाठी देखील अर्ज करायचा असेल तर तुम्ही बघा त्या जॉब विषयी माहिती घ्या आणि अप्लाय वरती क्लिक करा. ठीक आहे, संपूर्ण माहिती इथं ऑलरेडी दिलेली असते. ठीक आहे, आता ज्याच्यासाठी पण तुम्ही अर्ज केलाय तिथं तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही ते बघण्यासाठी तुम्हाला इथं एम्प्लॉयर रिस्पॉन्सचं ऑप्शन आहे, इथं तुम्हाला क्लिक करायचं. इथे तुम्ही ज्या पण पदासाठी अर्ज करणार आहे, ज्या पण ठिकाणी अर्ज करणार आहे तिथं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही ते तुम्हाला समजून येणार आहे. तर बघा जसं की मी इथं या पदासाठी इथं अर्ज केलाय. इथं ऍप ID तुम्हाला दिसून येईल. इथं जिल्हा, त्यानंतर इथं पदाचं नाव, त्यासोबत जर म्हटलं तर पदाचं नाव झाल्यानंतर इथं आपल्याला काय शिक्षण पाहिजे त्याच्याविषयी माहिती आणि त्यासोबत आपण इथं अर्ज केलेला आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे, आपला इथं केलेला आहे. ठीक आहे, आता ही माहिती तुम्हाला इथं समजून आली. अशा स्वरूपामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी इथं अर्ज भरू शकतात. काहीच अडचण नाही. एकाच रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज भरू शकतात. जिथं पण तुमचं सिलेक्शन होईल तिथं तुम्हाला इथं जे व्ह्यू लेटरचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला इथं ते ऑप्शन भेटणार आहे की तुमचं इथे सिलेक्शन झालं आहे की नाही त्याच्याविषयी माहिती तुम्हाला इथे खाली भेटून येणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर जे पण अपडेट असतील ते तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटून जातील. म्हणजेच ज्या पण पदासाठी अर्ज केलेला आहे तुम्हाला इथं लॉग इन होऊन इथं यायचंय रिस्पॉन्स वरती आणि इथे तुम्हाला त्याच्याविषयी माहिती भेटणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अजून अर्ज भरायचा असेल तर जिल्हा निवडायचा. त्यानंतर इथे आपण हे निवडू शकता कोणत्या पदासाठी अर्ज भरायचा आहे आणि त्यानंतर त्या पदासाठी अर्ज भरल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही व्ह्यू लेटर वरती क्लिक करून तुम्ही इथं त्याच्याविषयी रिस्पॉन्स वगैरे काय आलेला आहे ते तुम्ही इथं बघू शकता.
शकता. ठीक आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे आणि लास्टचा ऑप्शन आहे रिपोर्टचं. ठीक आहे, जे पण रिपोर्ट वगैरे असतील तुमचं सिलेक्शन वगैरे झाल्यानंतर त्या रिपोर्ट विषयी तुम्हाला माहिती इथं भेटून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती असणार आहे. आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची आणि सिलेक्शन प्रोसेस होण्याची म्हणजे सिलेक्शन होण्याची. बाकी जर म्हटलं तर योजना दूतची देखील अशाच प्रकारची प्रक्रिया आहे. आता ऑनलाईन अर्ज मागून घेण्यात आलेले आहेत. येत्या काही दिवसामध्ये याची देखील सिलेक्शन लिस्ट किंवा ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांना जी पण नियुक्ती आहे ती देण्यात येणार आहे गावागावामध्ये, ग्रामपंचायतमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यावरती सुद्धा त्या अपडेटवरती लवकरच आपण आपल्या चॅनलवरती अपडेट देणार आहे किंवा लवकरात लवकर त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. अशा स्वरूपामध्ये तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेसाठी स्टेप बाय स्टेप ऑनलाईन अर्ज भरू शकता. हे जे सिलेक्शन होत असतात ते तुमचे सर्व जी तुम्ही माहिती इथे दिलेली असते प्रोफाईलमध्ये त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. तुम्ही कशी माहिती भरले, काय काय माहिती भरले, तुम्ही जेवढी चांगली माहिती भराल तेवढे तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन होण्याची इथं जास्त चान्सेस असणार आहेत मित्रांनो. त्यानुसार तुम्ही व्यवस्थित इथं माहिती भरा आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही तिथं कामाला जाऊ शकता, प्रशिक्षण घेऊ शकता आणि त्यासोबत विद्यावेतनाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला काही मानधन देखील दिलं जाणार आहे. तर चला, या व्यतिरिक्त अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच सांगणार नाहीये जेवढं आपल्या चॅनलवरती सांगितलं जातं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.